कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4चा खेळ नुकताच समाप्त झाला. खेळ संपला असला तरी घरात घडलेल्या गोष्टींची चर्चा अजूनही होते. बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदाच एका कपलची एंट्री झाली, ती म्हणजे रुचिरा आणि रोहित. पण रुचिराला हा खेळ लवकरच सोडून जावा लागला होता. यामुळे रुचिरा आणि रोहितमध्ये मतभेदी झाले. घरातून बाहेर पडताच रुचिराने त्याला अनफॉलो सुद्धा केलं. तर आता ग्रँड फिनालेनंतर रुचिरा तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल स्पष्ट बोललीये. माय जर्नी, एंड ऑफ द चॅप्टर, एंड ऑफ द जर्नी. हा माझ्या आयुष्यातल्या फेरीटेलचा फक्त इंटरव्हल आहे. मला तुम्हा सर्वांसोबत आज एक गोष्ट शेअर करायची आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नव्हते तेव्हा मी हा शो बघायचे आणि स्वतःला तिकडे इमॅजिन करायचे. हो, हे माझं स्वप्न होतं. हा शो माझ्या मेहनतीचं फळ होतं. मी नाटकांमधून माझ्या प्रवासाला सुरुवात केली. मग टेलिव्हिजन आणि मग फिल्म्स असा प्रवास सुरू झाला. तो अजूनही सुरूच आहे. आणि असं असताना 2021मध्ये मला बिग बॉससाठी विचारण्यात आलं. तेव्हा बहिणीचं लग्न असल्यामुळे मला जमलं नाही. यावर्षी पुन्हा मला विचारण्यात आलं. यावेळी एका ट्विस्ट सहित विचारण्यात आलं, जो फक्त या सीझनचा नाही तर आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझन्समधला एक मोठा ट्विस्ट असणार होता. मी खूप खुश होते आणि नर्वस सुद्धा, कारण पर्सनल लाईफ नॅशनल टेलिव्हिजनवर एक्सपोज करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. बरं, हा शो माझ्यासाठी खूप जवळचा आणि महत्त्वाचा होता. इथे आपण रिअल असतो, माणूस म्हणून जसे असतो तसे दिसतो, आणि मी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवला. म्हणूनच खूप जवळचा होता शो. खूप गोष्टी ठरवल्या होत्या पण तशा झाल्या नाहीयेत. ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण या इंडस्ट्रीमध्ये एक एक संधी महत्त्वाची असते. प्रत्येक शोसाठी, प्रत्येक शो नंतर जेव्हा तुमच्याकडे इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड नसतो. पण ही गोष्ट फक्त इंडस्ट्रीत काम करणाऱ्या माणसांना समजू शकते. मी माझी पूर्ण स्वप्न पणाला लावली या शोसाठी. जी गोष्ट मला फॉर्च्युनेटली ॲडव्हान्टेज म्हणून मिळाली होती ते माझ्यासाठी डिसॲडव्हान्टेज झालं. ती न्यूट्रल राहिली असती तरी चाललं असतं. बरं, जिंकणं हरणं हा मुद्दाच नाहीये. मला त्रास फक्त एकाच गोष्टीचा झाला, मनासारखं खेळता नाही आलं, जगता नाही आलं आणि वागता नाही आलं. नाही जमलं मला फक्त स्वतःचा विचार करायला. बदल फार जवळून बघितलाय मी, अजून त्या धसक्यातून सावरले नाहीये. काही गोष्टी ठरवल्या होत्या, खूप स्वप्न बघितली होती, जी फक्त माझ्यासाठी नव्हती. हा रियालिटी शो होता ज्याने माणसाची रियालिटी दाखवली. त्यात तुम्ही सगळे काय बोलता हे मला मॅटर करतं, कारण आपल्या माणसांचं म्हणणं महत्त्वाचं असतं आणि मी तुम्हाला आपलं मानते. खूप वर्ष लागलीत मला तुम्हाला कमवायला. मी शब्दात नाही सांगू शकत. खूप इमोशनल प्रवास होता माझ्यासाठी. फक्त माझा कृष्ण आहे सोबत. मला समजून घ्या असं माझं म्हणणं नाहीये, कारण तुम्हाला पूर्ण गोष्टी माहीतच नाहीयेत. एक स्त्री, एक अभिनेत्री आणि पब्लिक फिगर असल्यामुळे खूप गोष्टी बोलायच्या टाळते. फक्त एवढंच बोलेन, ज्या लोकांनी तुमची कदर केली नाही त्यांच्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वप्नांसाठी जगा, असं रुचिराने या पोस्टमध्ये म्हटलंय. यावरून रोहित आणि रुचिराचं नातं तुटलं अशी अनेकांना शंका आहे. तुम्हाला रुचिराच्या या पोस्टबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.